तर तुम्हाला माझा हॉस्टेल दाखवायचा राहिलेला आहे, तर तुम्हाला माझा हॉस्टेल दाखवतो बघा. इकडे आतमध्ये माझा रूम आहे, नाही इकडे तुम्हाला थंडा पाहिजे तुम्ही थंडा रूम नाही, इकडं आपला बेड आहे. तर तुम्हाला आता किचन दाखवतो जरा कसं आहे. इकडं असं काउंटर आहे, नाही इकडं आंघोळी करायचं बाथरूम आहे, वॉश बेसिंग आहे, इस्त्री मारायला इस्त्री आहे. नाही एक किचन. या बघा असं मी मला दाखवीन तर राहायला प्रति दिवसाचा 800 रुपये घेतले. हे आपलं मुस्लिमी रेडी करायला पाणी गरम, ओव्हन, गॅस, बीज, ब्रेड गरम करायला सगळं आहे, फ्रीज आहे सगळं आहे. तुम्ही माझा बघितलेलंच हॉस्टेल कसं आहे. मी बरं दाखवायचा राहिला तर मी बरं इकडचं जरा बीच बघावं. जशी रशियन लोक आपल्या गोव्याच्या बीचला येतात तसं मी ॲज अ फॉरेनर बरं इथला बीचवर जाऊन बघावा कसं काय. तर सिटी सेंटरमधनं बोगावोया रेल्वे स्टेशन आहे. हे बघा हा या स्टेशनला यायचं आहे, बेगोवोया बेगोवोया काहीतरी असं आहे. हे बघा मेट्रो आली आपली, याच्यात बसून जायचं आहे. अरे लेडीज आहे का काय, आता इथं लेडीज जेंट्स काय नसतात. हा मेट्रो स्टेशन आहे. इथं बरं जरा जाऊन बघावा कसं आहे कसं नाही. त्याच्यामुळं मी जरा उठलो सकाळी, मस्त नाश्ता केला, नाश्ता करून निघालो. तुम्हाला हॉस्टेल पण दाखवला. बेगोवोया बीच आहे इथं, तर बीच बघू कसं इथं. आणि ते साईडला एक मॉल एक आहे, तो मॉल एक एक्सप्लोर करू, बघू आता कसं होतं आहे. मेट्रो इथं काही एवढं काही हे नाही म्हणजे कठीण. टूगीज ॲपवरनं तुम्ही टाकला ना तुम्हाला कुठे जायचं आहे तो बरोबर सांगेल. इथं उतरा, बस उतरा, तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते, आता पण सांगते. तर एक सिटी सेंटरमधनं इथं बेगोवोया एरियात यायला मला 15 मिनटं लागलं. मेट्रोनी 15 मिनटं लावलं सिटी सेंटरमधनं इथं बेगोवोया मेट्रो स्टेशनला. 3 स्टेशन सोडून हा 4थं स्टेशनला बेगोवोया 4थं स्टेशन आहे. आणि इथे बघा तुम्हाला बोललो मॉल आहे, ते मॉल पण आहे. तर आपण बघूयात, रिकवर करू. आता बीचवर जायला एक 15 मिनटं लागतील. बघूया इकडचा एक्सपिरियन्स कसा आहे बीचवरचा. इकडचं तुम्हाला एक गोष्ट सांगतं, इकडचे जे पक्की शेट लोक असतात ते ग्रीसला वगैरे जातात, मिडल क्लास असतात ते आपल्या गोव्याला येतात. आणि जे नॉर्मल असतात ते इकडच्या बीचचा आनंद घेतात. जे गरीब आहेत वॉटेवर, प्रत्येकाचा वेगळा हिसाब किताब असतंय, प्रत्येकाच्या पैशानुसार असतंय. मी कोणाला कम्पेअर करत नाही, फक्त जस्ट इन्फॉर्मेशन देतंय कसं काय असतं. कारण की एक तो माझ्या हॉस्टेलमध्ये एक माणूस होता, तो सांगत होता की इथली जी शेट लोक असतात एकदम ते बाकीच्या ह्याच्यात जातात. काही तुमच्या गोव्याला येतात मिडल क्लास या रिच लोक पण येतात. आणि जे आमच्या काहीकडे पैसा नसतो ते इकडच्या बीचचा आनंद घेतात. तर आपण बघूयात तिथे जाऊन एक्झॅक्टली कसं काय आहे काय नाही. तर जाऊन जरा आनंद घेऊ बीचचा, बघूयात. मेट्रो स्टेशन पण आहे बघा, हा स्टेशन आहे. इथं उतरल्यावर डायरेक्ट इथनं असा सरळ 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 चालत जायचा. चालत जायचा, एकदम स्ट्रेट आहे. काहीच कुठं टर्न नाही घ्यायचा, काय नाही घ्यायचा, सरळ सरळ चालत जायचं आहे. आणि बघूयात. तर मी मॉलमध्ये बघितलं ना 50 रुपये लगवीला या वाटेवर, तसा इथला लोकल बाथरूमचा बघितला तिथं पण 50 आहे. अरे भाई आमची तर 1 रुपया द्यायला लोक बाक्कली करतात, इकडं 50 द्यायचं ते पण रुबल. म्हणजे आपलं बघा 60-70 रुपये झालं. अरे आगाचं 60-70, आपली आग ना आपणच द्यायचं वाट्यावर. यार आलो मी आयला. तर ही बघा ही नॉर्मल इकडची ही अशी शहरं म्हणजे कशा बिल्डिंग असतात, इकडच्या बिल्डिंगचा स्ट्रक्चर जसं प्रत्येक एरियात गेल्यावर स्ट्रक्चर बदलतो. जसं आपण जर सिटी सोडून आलोय, म्हणजे मेन सिटी सोडून आपण दुसऱ्या सिटीत आलोय, तर ही सिटी अशी आहे. तर बघा या सगळ्या मॉलला पार्किंगला जाणाऱ्या ऑफिस येते, तर तिकडचे जरा हे गाडे लागलेले आहेत. तर रस्त्यातून चालतंय, मस्त थंड हवा आहे. हवा एवढी आहे ना लय खतरनाक. तर जरा एक्साइटमेंट आहे इकडच्या बीचची. जरा समुद्र तळावर आता जाणार आहेत मंदार घरत. हा इथे लक्झरी कार पण बऱ्याच तुम्हाला बघायला भेटतील. नॉर्मल पण आहेत, लक्झरी कार पण आहेत. कारण की मेन सिटी ना सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को. तर तुम्हाला त्या ऑब्विसली मला काझान पण म्हणजे काझान एक सिटी आहे, ती पण जरा एक्सप्लोर करायची होती. ती पण याची मेन सिटी आहे. पण काय थोडेसे प्लॅन चेंजेस झाले, फ्लाईट चेंजेस झाले, त्याच्यामुळे जरा तुम्हाला मी सांगितलंच. बघूयात कधीतरी करू एक्सप्लोर. हा 15 मिनिटं रस्ता चालल्यानंतर आपण बसत बीचला. अरे मला काय खालती उतरलेली लोक दिसत नाही, तरी बघू आपण पुढे जाऊन कसं काय.
ना बीचची आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघा तुम्हाला मस्त एक फवारे वगैरे दिसेल. हा बघा मासा आहे, मासाच्या तोंडातून पाणी निघतं. काय भारी आहे ना. लोक पुढे जाऊन मस्त फोटो काढतात, खेळतायत. किती भारी वाटतंय. ऊन येतं असं भारी वाटतं का, कारण की थंड हवा येते ना, लई खतरनाक. हे बघा कारण अरे वा 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 वा, काय भारी ना, खतरनाक. तर आपण जाऊयात बीचवर. तर बीचला खालती उतरायला कुठला रस्ता आहे बघायला लागेल. बीचला रस्ता खालती कुठनं आहे, कुठनं आहे. हा. जरा जाऊ इकडनं, लोकांना इकडनं प्रत्येकाच्याकडे पप्पी असतोच. म्हणजे मी बघितले मोस्ट ऑफ द लोक पप्पीज घेऊन फिरतात. आवड आहे इथल्या लोकांना बरीचशी. तर हे बघा, आपण फायनली पोहोचलो. थोडा थोडा पुढं चालत झालो तर बघता येतं प्रत्येक ब्रिजच्या म्हणजे बीच जवळ बघा कसं फूड स्टॉल असतात. तसं इथं पण फूड स्टॉल आहेत. मला दाखवतो या फूड स्टॉल मध्ये एक्झॅक्टली कशा कशा गोष्टी असतात. तर ना इथं जास्त करून लोक व्हेज खातच नाही, जास्त करून लोक नॉनव्हेजच खातात. चिकन, मटन, मच्छी. इकडे फिशचा एवढा नाही, पण डुकराचं मटन या घोड्याचं मटन, ऑदर्स मटन खूप खाले जातात. या बघा इकडे अंड्याचे आहेत, वेफल्स आहे, आईस्क्रीमची दुकानं आहेत. तर आईस्क्रीम लोक एवढी खातात ना, अरे बाबा आईस्क्रीम लय खातात. परत या रिंग रिंगची मला नावं नाही ती, फ्रेंच फ्राईज, बऱ्याचशा गोष्टी आहेत, कॅन्डीज वगैरे. किंवा सगळे जो तो आपल्या फॅमिलीला घेऊन मस्त इकडं बीचचा मजा घ्यायला आलेत. तो आणि इकडे बाजूलाच तुम्हाला जर बीच वर जाऊन काढता असेल तर गार्डन मध्ये जाऊन मस्त पैकी एकदम थंड वातावरणात तुम्ही बसू शकता. अशी झाडं आहेत आणि झाडाच्या मध्ये प्रत्यक्ष परफेक्ट लाईनीत लावलेली झाडं आहेत. तुम्ही झाडाखाली पण जाऊन बसू शकता. काय खायला आणलं असेल तर खायला घेऊन बसू शकता. तिकडे बीच साईडला बघा मस्त असे टेबल लावले, तर टेबलावर पण जाऊन बसू शकता. आपण पण थोडासा काहीतरी खाण्याचा आनंद घेऊ थोड्या वेळात. पण जरा बघूयात, एक्सप्लोर करू अजून बीचेस कसं आहे. पुढे जाऊन पुन्हा बघत रिटर्न यायला लागतं का तिथं थांबायला लागतं, बघू कसं काय. सध्या तरी आपण जरा पुढचा पुढं एक्सप्लोर करत राहू. मी बरं अजून जरा पका पुरं पुरं जाऊन येऊ, पण कसला काय. मी जिथं जातो ना तिथं काय ना काय काम चालू होतं. येऊ म्हणतात ते इमारतचे ते याचे काय असतात ते टावर बिवर, त्याचं काहीतरी टावरचं काम चालू आहे ना. पुरं पुरं जाऊन बघितला तर तिकडे काम. बीच फक्त आपल्याला येऊसा फिरायला भेटेल. तर बघूयात आता, येऊसा तर येऊसा. तर बरं जरा एक्सप्लोर करतो गोव्याचा बीच कसं असतं, म्हणजे बीचवर जाऊन जरा अनुभव घेतोय. मी करतोय मस्त असेल बरं, म्हणजे मोठा होता बघा, आता काम चालू आहे त्याच्यामुळे आई बंद ठेवले. आता म्हणा खालती जाऊन बघूयात आता कसं काय. यो बघ पोऱ्या सायकल घेऊन बीचवर, काय याला अर्थ आहे ना. माझ्या शूटची अशी वाट लागणार आहे, हे बघा व्हाईट शूजची अख्खी वाट लागणार आहे. हे बघ असं असतं. ह्यो पण ही दोघं भाऊ बीचवर सायकल चालवला. स्विमिंग करायची तर काय बघ, पुरं जाऊन बघू बरं. पाणी वरून दिसत चॉकलेटी. आपलं कसं अलिबागचं, अलिबागचं नाही, अलिबागचं आहेत एकदम म्हणजे काही काही क्लिअर. तसेच गोव्याचे पण कसे काही काही क्लिअर आहेत तसे बरं. बघूयात आपलं केरळचे बीच किती भारी आहेत, इथं बघूयात बरं जाऊन कसं बीच आहेत. बीचला म्हणजे असं म्हणजे एकदम स्वच्छता वाटत नाही काय, कारण की बघा बीचच्या साईडला दागरा वगैरे आहेत. म्हणजे जसं पाहिजे स्वच्छता तशी नाही. म्हणजे मला लगा असेल बरं चांगला बीच, जरा खतरनाक काहीतरी. पण काय एवढा अनुभव चांगला नाही वाटला म्हणा. तर तरी जाऊ द्यात बरं, पुरं जाऊन बघू अजून. आहे ठीकठाक आहे, चॉकलेटी पाणी म्हणतो वाटतं पुरा असेल जरा. निला निला पाणी, पण वॉटेवर ठीक आहे. मग जरा स्वच्छता विच्छता केली तर बीचवर मजा येईल. काय दागरा इगरा अशीच ठेवले. ही लोक मस्त आपली खायला बियायला घेऊन येतात बीचवर, मस्त आनंद येतात बीचचा. जशा प्रत्येक कंट्रीत, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात जो तो आपला खाऊ घेऊन जातो, बसतो. तशी कॉलेजची बार आलेली सर, ती कुठल्या कंट्रीतली आहे त्या कंट्रीतली ते दिसत नाही, कारण त्यांचा फेसिंग कट वेगळा आहे. थोडा थोडा मध्ये मध्ये येतं स्वच्छ पाणी, मध्ये मध्ये येतं गडूळ पाणी.
अरे वा वा, लय भारी वाटतंय. तो नाही का आपला वरली सेलिंगचा बीच, तसाच ना सेम? हा तसाच सेम. या काय तसाच वाटला मनात. ऊन पण एवढा पण नाही म्हणून जरा बरा वाटतं, नाही तर ऊन पाका असतं तर बाबा लय बेकार वाटलं असता. तरीही थोडीशी सनस्क्रीन लावून आले मी, म्हणजे असा ताराच नको. बाबा ही काय डोका आतमध्ये टाकून दे, कली झाले वाटतं हिच्या 100%. त्याच्यामुळे कसं आता जरा आपण पण इथं बसू थोडा वेळ, जरा फिरू. हे इकडं मग दाखवलं स्टॉल इकडं, तिकडं तिथपर्यंत काम झालं. तिकडनं बी स्टार्ट, तो तिकडं लय लांब होता. पण आता काय काम चालू आहे, आपण काय बोलू शकत नाही. त्या पोराला काहीतरी भेटला तर तो दाखवत, पण त्याची मम्मी आहे बिझी फोटो काढण्यात. या बघ ही सगळीकडे कशी पोरा तर असेल तसं ही बघा, ऐकणं पादरलं ती पण. जिंदगी के सफर काही लोक अशी वरून घालून बघतात. जसं आपली तर फॉरेनर आले आपण कसं बघता तसंच काही जण करताना हाय हॅलो ते चालूच असतं. हा हा तिकडे ढक्का आले, इकडं पण थोडं थोडं आहेत. बहिणा पाऊस आलाय ह्यो पलच सुटायला लागेल म्हणा. बीचच्या बाजूला जरा एक कॉम्पिटिशन चालू आहे. तर कसला कॉम्पिटिशन चालू आहे आपण जरा समोर जाऊन बघू, कारण की इकडं पण चालू आहे आणि इकडं पण चालू आहे. तर बघूयात आपण कसला कॉम्पिटिशन चालू आहे. हा त्या सायकली इकडून तिकडून उरत आणि त्याच्या कॉम्पिटिशन चालू आहेत. जरा जाऊन बघू. इकडं बराच क्रेज येतो सायकली उरवाचा. अरे बाबा, तर बघूयात आपण जाऊन पुरं कसा काय आहे कसा नाही. मला वाटतंय काय तिकीट आहे का काय ना, इकडे लोक अशीच उभी राहून बघतात. तर आपण पण जाऊ डीजेच्या समोरच. पण पोरा किती उत्साहित आहे बघा. इकडं दोंगाट आहे नेमकी. या बघ Давай, давай, 5, 4, 3, 2, 1. Все! Молодец, аплодисменты Кириллу! Слушайте, ну, могу от себя сказать, что Кирилл молодец. У него бывает, хорошо, что сейчас так не произошло, бывает, что на соревнованиях чуть-чуть не получалось, но сейчас была замечательная попытка у Кирюхи. И это, ну, я рад, в общем, за Кирилла. Так как лучше идет зачет, у него уже есть... मी बरं बीच फिरून झाला, सायकली कसं उरवतं त्यांच्या कॉम्पिटिशन झाल्या. त्या आज बाजूला पण सेम कॉम्पिटिशन झाला. तर बघा इथे एक समोर बीच आहे, तर मॉल एक पीटरलँड हे बघा समोरून असं दिसतं मॉल. तर बरं मॉलची एक झलक बघावी आतून, कसं आहे कसा नाही, कशा गोष्टी आहे तिथे काय काय आहे. तर जरा आतून जाऊन आपण बघू ॲक्च्युअलमध्ये मॉल कसा दिसतं. आपण मॉलमध्ये मारली एंट्री, असं दिसतं आतून. इकडं कॅफे, इकडं चॉकलेटांची दुकान आहे, इकडं ज्यूसचं आहे, इकडं कापऱ्यांचं आहे. तर इकडं जरा ह्या इथला जाऊ. पुन्हा हिंडून काला झालो. इकडं स्विमिंग कॉस्ट्यूम आहेत, इकडं चाप विप चष्मेसमेन, इकडं समोर बर्गर किंग आहे. इकडं काय आहे यो, हा इकडं जेवणाचं आहे. इकडं यो बर्गर किंग. अच्छा, तर जरा या साईडला आलो, इकडं आईस्क्रीम आहे. वरच्या साईडला आलो तर वरच्या साईडला ही फर्निचरची दुकानं हे बघा. नाही इकडे वरून दिसतं असं व्ह्यू, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला आले आता. आणि इकडे येऊ कपड्यांची दुकानं, चीच बुटिक्स. नाही इकडं जर तुम्ही चालून चालून थकले असेल तर ही समोर मशीन आहे पाय दाबाची, याच्यात तुम्ही पाय दाबून घेऊ शकता. ही बघा इकडं काय आलो वरच्या फ्लोअरला. तर वरच्या फ्लोअरला हॉटेल्स वगैरे आहेत, कॅफेज आहेत.
आणि तिकडं असा फूड काउंटर आहे नाही असं वरून दिसतं. परत बघा दाखवतो मला व्ह्यू. हे असे इकडे कॅफेज वगैरे आहेत. मॉल बिल बघून झाला. बरं आता जावं बरं आपण आपल्या परतीकडे ना. थोडासा काहीतरी मॉलमध्ये बघत होतो पण पाहिजे असं मला खास जेवायला भेटला. मॉलच्या बाहेर झाल्यावर बघा लक्ता सेंटर आहे. युरोप आणि रशियामधली सर्वात उंच बिल्डिंग 1516 फुटीची इमारत आहे आणि जगातली 16 नंबरची उंची ही बिल्डिंग आहे. तर त्याच्याच बाजूला आपला स्टेशन आहे मेट्रो. तर तशीच मेट्रो स्टेशन पकडून आपण जाऊ सिटी सेंटरला. सिटी सेंटरमध्ये जाऊन काहीतरी फूड इथला लोकल वगैरे बघू, आपण ट्राय करू. मी कधी कधी खातो आहे पण कधी कधी ब्लॉगमध्ये सांगत राहतं. काही गोष्टी राहतात थोड्याशा कारण की मला माहीतच माझी इमर्जन्सी माझे जे बाकीचे कामं आहेत ते निघतात. तर इमर्जन्सीमध्ये का जाऊन काही गोष्टी राहतात. तर आता जातो परतीला आणि परतीला गेल्यावर तुम्हाला दाखवतो परत पुढं काय काय होतं. सेम जसा आलो तसाच रिटर्न जाणार. मेट्रोचं तिकीट काढायचा. तिकीट काढून मग नंतर जायचा. काबार इकडचा म्हणजे एक नंबर 1 फेमस रेस्टॉरंट आहे. तर इकडं बघा हे असे असतात. तुम्हाला काय पाहिजे ते घ्यायचं इथलं. दाखवतो तुम्हाला पुढं पुढं ना. प्रॉपर नाव पण सांगते. तर ह्यो 300 रुपये लागलं म्हणा. 300 रुबल. तो बार काय तो बार नंबर 1 या रेस्टॉरंटचं नाव आहे. म्हणजे फेमस आहेत बरेच त्याचे फेमस आहेत आणि ऑथेंटिक अशी टेस्ट देतात ते. तर बघूयात खाऊन कसं लागतं आहे. आणि सेंट पीटर्सबर्गच्या इथं समोरच काझान कॅथेड्रल आहे ना, त्या समोरच हा रेस्टॉरंट आहे. खातो दाबा के. हे बघा हा समोर काझान कॅथेड्रल आहे आणि समोरच हा हॉटेल आहे. तर नक्की इथं टेस्ट करा. मी चिकन आणि पोटॅटो घेतलेला लय भारी लागला. तर वावा घाला मस्त. तर बारा वाटते जरा व्ह्यू घेते. या बघा बघू आता पुरं कुठेतरी जरासा राऊंड मारू नाही तर मग आराम करतं.